नमो बुद्धाय. जय भीम. आजच्या बुद्ध वंदनेला सुरुवात करूया. सर्वांनी हात जोडून घ्यावे. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. ओकास वन्दामि भन्ते द्वारतेनं कथं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतेनं कथं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतेनं कथं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकासहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयंपि ओकासहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. तृतीयंपि ओकासहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. वनगन्धं गुणपेतं एतं कुसुमसन्तति. पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नयनं पूयेन मेतेन लभामि मोक्षं. पुष्पमिलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं. गन्धसंभारयुतेन दीपेन सुगन्धिना पूजयेत् पूजनीयं तं पूजाभाजनम् उत्तमं. घनसारपदितेन दीपेन तं धनशिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातु अधातु गभ्ये. लङ्काय जम्बुदीपे तिदशपुरवरे नागलोके च धूपे. सभ्य बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे. सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि. वन्दामि चेत्यं सब्बठानेषु प्रतिष्ठितं. शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. एष मूल्ये निशिन्नो वसब्बारि विजयकापतोषवियुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम्. इमये हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता. अहं पिते नमस्सामि. बोधिराजा नमोस्तुते. बोधिराजा नमोस्तुते. बोधिराजा नमोस्तुते।
इति पीसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीसधम्मसारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धा नागता पचुपन्ना च ये बुद्धा वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जना होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम यङ्किञ्चिरतनं लोके विद्यते विविधा पुतु रतनं बुद्धसमानत्ति तस्मासोत्ति भवन्तु मे यो सन्निच्छन्नो वरबोधिमूले मारंससेना महन्ति विजित्वा सम्बोधि मागच्छि अनन्तयानो लोकोत्तमो तं प्रणमामि बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अकालिको यल्पसिकोपनायको पच्यतं वेदितभो वियुहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च धम्मातीता च ये च धम्मानागता पचुपन्ना च ये धम्मा वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जना होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं सन्निधिविदोत्तमं धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम यङ्किञ्चिरतनं लोके विद्यते विविधा पुतु रतनं धम्मसमानत्ति तस्मासोत्ति भवन्तु मे अष्टाङ्गिको अर्यपथो जनानां मोक्षभवेत्साधुको वमग्गो धम्मं आयसन्ति करोपनीतो नियानिको तं प्रणमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो कुसपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्तारि पुरुषयुगामि अट्ठपुरुषपुङ्गला एष भगवतो सावकसङ्घो आहुनयो पाहुनयो दखनयो अञ्जलिकरणयो अनुत्तरो पुय्यङ्केतं लोकसारथि सङ्घं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घातीता च ये च सङ्घानागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जना होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्घं सन्निधिविदोत्तमं सङ्घेयो खलितो दोषो सङ्घो खमतु तं मम यङ्किञ्चिरतनं लोके विद्यते विविधा पुतु रतनं सङ्घसमानत्ति तस्मासोत्ति भवन्तु मे सङ्घो विशुद्धो वरदकनयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनयो गुणेनेकी समे द्विपथो अनासो तं प्रणमामि सङ्घम् इमाय धम्मानुधम्मपटिपत्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या सङ्घं पूजयामि अद्धा इमाय पटिपत्या जाति जरामरणं महापरिमुञ्चसामि इमेन पुयं कमेन मामे बाले समागमो सतं समागमो होतु यावन्निब्बानपत्या देवो वसन्तु कालेन सम्पत्ति हेतु च हितो भवतु लोक च राजा भवतु धम्मिको सकलबीजं विदुरयानं देवरूपं सुजीव निमलचकोगमिरगो सङ्गोरवरणं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्न तुम्ही साधु वरदान तुम्ही अद्य कुलभूषण तुम्ही भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्य संगती शास्त्र शासनमती बोधितेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौदार संघरी शास्त्र न धरिता करी कापला हरी उरी रौद्र रूपा
मुक्तिपथ कोणता, जीर्ण स्मृती जाळीता, उजळल्या गतिका मार्ग साजा. राष्ट्रघटनाकृती शोभते भारती, महामानव बोलती स्वार्थ संज्ञा. शरण बुद्धासमी, शरण धम्मासमी, शरण संघासमी, भीमराजा भीमराजा भीमराजा. आजच्या ग्रंथपठणास सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत भाग 6. बुद्ध आणि त्यांचे समकालीन. बुद्धांचे समकालीन. ज्या काळात बुद्धांनी परिव्रज्या घेतली त्या काळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती. ब्राह्मण तत्त्वज्ञानांखेरीज तत्त्वज्ञानांचे निरनिराळे 62 पंथ त्यावेळी अस्तित्वात होते. त्या सर्वांचा ब्राह्मण तत्त्वज्ञानाला विरोध होता. यांपैकी निदान 6 पंथ तरी लक्षात घेण्यासारखे आहेत. या पंथांपैकी एक पंथ पूर्ण काश्यप यांच्या नेतृत्वाखाली होता. त्याच्या तत्त्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत असत. त्याचे म्हणणे असे आहे की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. कोणीही स्वतः काही काम करावे किंवा दुसऱ्याकडून करून घ्यावे, स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्याकडून हत्या करवावी, स्वतः चोरी करावी किंवा दरोडेखोरी करावी किंवा दुसऱ्याकडून ती करून घ्यावी, स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करवावा, स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलाव्यास लावावे. आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही. एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही. आत्म्यावर कशाचीच क्रिया म्हणजेच त्याचा परिणाम होत नाही. ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही. शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही. दुसऱ्या एका पंथाचे नाव नियतिवाद असे होते. त्याचा मुख्य प्रणेता मख्खली गोसाल हा होता. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद होता. कोणीही काहीही घडवू शकत नाही किंवा बिघडवू शकत नाही. घटना घडतात, त्या कोणीही घडवीत नाही. दुःख कोणालाही नष्ट करता येत नाही, वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही. जगाच्या अनुभवांचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे, हे त्यांचे तत्त्वज्ञान होते. तिसऱ्या पंथाचे नाव उच्छेदवाद असे होते. अजित केशकंबल हा त्याचा प्रमुख प्रणेता होय. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होता. यज्ञ किंवा होम याचा काहीही अर्थ नाही. आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भोगावी लागणारी किंवा उपभोगावयास लागणारी सुख दुःखांची फळे किंवा परिणाम असला काहीही प्रकार नाही. स्वर्ग नाही की नरक नाही. जगातील दुःखाच्या काही मूलतत्वांपासून मनुष्य बनला आहे. आत्मा ते टाळू शकत नाही. जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही. या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे. महाकल्पातील जन्ममरणाच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे. त्यानंतरच आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल. त्यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या उपायानेही होणार नाही. चौथ्या पंथाचे नाव अन्योन्यवाद असे होते. या पंथाचा प्रमुख पकुदकच्चायन हा होता. त्याचे म्हणणे असे की जीव हा पृथ्वी, आब, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा या सप्तभूतांचा बनलेला असतो. यापैकी कोणतेही दुसऱ्यांवर अवलंबून नसते. त्याच्या एकमेकांवर परिणामही होत नाही. ती स्वयंभू आणि शाश्वत आहेत. त्यांचा कशानेही नाश होऊ शकत नाही. जर एखाद्याने माणसाचे डोके उडविले तर तो त्याला ठार करीत नाही. शस्त्र सप्तमहाभूतात प्रवेश करते एवढाच त्याचा अर्थ समजायचा. संजय बेलपुत्ताचा स्वतःचा एक पंथ होता. त्याचे नाव विक्षेपवाद हा एक प्रकारचा संशयवाद होता. संजय बेलपुत्त म्हणतो, जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणेन.
पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणेन. मानव प्राणी निर्माण केले गेले काय? माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्यांची फळे भोगावी लागतात काय? आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय? असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन, कारण त्यांचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही. याप्रमाणे संजय बेलपुताने आपल्या तत्वज्ञानाचे सार सांगितले. 6व्या पंथाचे नाव चातुर्यमास संवरवाद. या पंथाचा प्रमुख महावीर होता. हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होता. त्याला निगंटनाथ बुद्ध असे म्हणत असत. महावीराने असे सांगितले की पूर्वजन्मी आणि या जन्मींच्या दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून माणसाने तपश्चर्येने दुष्कर्मातीत व्हावे. दुष्कर्मे टाळण्यासाठी चातुर्यमास धर्माचे म्हणजेच 4 नियमांचे पालन करावे असे महावीराने सांगितले. ते 4 नियम पुढील प्रमाणे: हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे आणि ब्रह्मचर्य पाळणे. उद्या आपण पाहूया समकालीनांविषयी बुद्धांची वृत्ती. आजच्या बुद्ध वंदनेला समाप्त करूया. सब पाप करणं कुशल सौपसंपदा सचित पर्योदपनं हितं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच न तावता धम्मधरो यावता बहुभासते योचपंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमसति नथि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जना होतु मे जय मंगलं नथि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जना होतु मे जय मंगलं नथि मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जना होतु मे जय मंगलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि